तुम्ही कधी दोन बोकडांना लाईव्ह भांडताना बघितलंय का? नसेल बघितलं तर आता बघून घ्या. हे आहेत हॉटेल तिरंगा आणि हॉटेल भाग्यश्री. बोकडं कापता कापता कधी त्या लोकांनी बोकडांचे गुण आत्मसात केले हे यांना कळलेलं नाहीये. 17 बी आले का तरी यात्रालाच नेतो मी. तू काय आहे काय नाही चांगलंच माहिती आहे मला. इराण, USA, इस्रायल यांच्यामध्ये होत असतील वर्ल्ड वॉर आणि ते होत राहतील. हा युद्ध चालू आहे इंस्टाग्रामवरती, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. माझ्याकडे किती गर्दी आहे, तुझ्याकडे किती गर्दी आहे, तू कोणाचे पैसे बुडवले, तू कोणाचे पैसे बुडवले, माझ्याकडे किती गाड्या आहेत, तुझ्याकडे किती गाड्या आहेत, मी किती बोकडं कापले, तू किती बोकडं कापले, ह्याच्यावर नाही या लोकांचे भांडणं चालू आहेत. गर्दी दाव कापलेले दाव दुसरं कशाला बोल लागला. आणि त्या बॉडीगार्डचे पैसे दे. अजून असं लय किस्से आहेत. कोण किती श्रीमंत आहे हे दाखवण्याची या लोकांची घोडदौड, सॉरी बोकड दौड चालू आहे. हत्यार ज्या हत्यारमध्ये तू हिंडतो का ती माझ्यापाशी बसून आहे. लय माझा आला हत्तीला त्या पैशाचा. चुलीत लाकडं घालून तुमचा धंदा होतो की नाही? पण नाही, तुम्हाला एकमेकांसोबत वाकडं घेऊन धंदा चालवायचा आहे. कशाला एकमेकांच्या डोक्यात लाकडं घालायला तर कशाला एकमेकांवरती रील करायला? काय गरज आहे? नंतर परत हेच लोक म्हणायला मराठी माणूस पुढे जात नाही, मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही, मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही, मराठी माणसाचा पाय मराठी माणूसच खेचतो. मी तुम्हाला सांगू का, हे लोक एकमेकांसोबत इतकी कॉम्पिटिशन करायला लागले का? तू 15 बोकडं कापले का मी 30 कापतो, तू 40 कापले का मी 80 कापतो. स्वतः एकदाराचे स्वतः लोकांपासून एक गाडीवर टाकून आणून हॉटेलवर कापायचं नाही. सकाळचे 3 तर संपले, एकच आणलंय ती गाडीवर आणलंय. राजस्थानी लांबकाने कापतो काय हो रे. मी तर म्हणते एवढे लोक जेवायला पण येत नसतील, एवढे ते हे बोकडं मारायला लागलेत. ह्या बोकडांच्या प्रजातीचा जर कुणी कर्दन काळ असेल तर हेच लोक आहेत. उद्या बोकडांची प्रजाती जर संपुष्टात आली ना, ती याच लोकांमुळे होणार आहे. असाच ओरडत होता माझा गोट्या, तरी बी त्याचा जीव घेतला या हॉटेलवाल्यांनी. ह्यांच्या क्वांटिटीच्या नादात आमच्या बोकडांची क्वांटिटी कमी झाली. आता यांनी बिझनेस नाही, आता यांनी MLM स्कॅम चालू केलेला आहे. यांनी 2-2 लाखामध्ये स्वतःच्या ज्या फ्रँचायझी ना त्या विकायला सुरुवात केलेली आणि लोक यांच्याकडे बघून यांच्या फ्रँचायझी का घेतात माहितीये का? हे जसे श्रीमंत झाले तसे आपण होऊ, असं काही होत नसतं. आता तुम्हाला डेट, तारीख, वार, वेळ हे सगळं बघण्यासाठी मोबाईलची किंवा कॅलेंडरच नाहीये. तुम्ही फक्त हॉटेल तिरंगा, भाग्यश्री यांच्या ना रील जाऊन बघा, तुम्हाला कळेल की आज किती तारीख आहे, किती वाजलेत, यांनी किती बोकडं कापलेत. कारण ही गोष्ट नाही, ही आपल्या जनरल नॉलेजसाठी खूप महत्वाची. आज आहे वार शुक्रवार, आज आहे तारीख एवढी, आज कापलेले आहेत एवढे बोकडं, सकाळी 4 संध्याकाळी 3, गर्दी दाखवा, जत्रा दाखवा. वार रविवार 7 वाजून 14 मिनिटाची गर्दी जावा लाईव्ह लावून तिथं नेऊन. सकाळचे 2 आता 2. हे आम्ही या इन्फॉर्मेशनचं काय करावं? मी कोणत्या वारी किती वाजता काय कापलं या गोष्टीचं नॉलेज घेऊन लोक करणार काय? इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर असं वाटतंय भाई कत्तलखान्यात आलेलो आहे, तर उलटे लटकलेले बोकडं बघायचे. ज्या स्पीडने तुम्ही लोक बोकडे खरेदी करतात ना एकमेकांसोबत कॉम्पिटिशन करून ते मारण्यासाठी, एक दिवस बोकड्यांची जी लोकसंख्या आहे ना ती संपून जाणार आहे आणि तुमच्या सगळ्यांवरती माशा मारायची वेळ येणार आहे. 100% सांगते. मग त्याच्यानंतर त्या माशा मोजून दाखवा की आज आमच्याकडे माशांची ही चटणी, त्याच्यानंतर दुसऱ्यांनी सांगायचं आज आमच्याकडे मुंग्यांची ही चटणी आहे, तिसऱ्या माणसाने सांगायचं आज आमच्याकडे मुंगळ्यांची ही चटणी आहे.